खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानं संतोष देशमुखांची हत्या, वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात माहिती. वाल्मिक कराडने हत्या घडवून आणली, अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. प्रशांत कोरटकरच्या पत्नीची नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, कुटुंबियांना धमकी येत असल्याचा पल्लवी कोरटकरचा आरोप. प्रशांत कोरटकर मर्सिडीज कारमधून फरार, पोलीस मागावर असल्याचं समजताच विमानाचं तिकीट केलं रद्द, सूत्रांची माहिती. कोरटकरवर उशिरा गुन्हा दाखल झाल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर मुधोजी राजे भोसलेंनी व्यक्त केला संशय, तर अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी संपली, शिक्षेच्या स्थगितीवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार निकाल. देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का, तानाजी सावंतांच्या काळातील आरोग्य विभागातल्या 3200 कोटींच्या कामांना स्थगिती, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या काळात कामं नसून फक्त भ्रष्टाचार झाला, देवेंद्र फडणवीसांनी हा भ्रष्टाचार समोर आणावा, संजय राऊत यांचं आवाहन. राज ठाकरेंची शिवाजी पार्कमध्ये हजेरी, मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला दिली भेट. कल्याणमधील अनधिकृत 65 इमारत प्रकरणात समितीची एकही बैठक झाली नाही, न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं मागवली समितीच्या कामाची माहिती.